चला नमस्कार लाडक्या बहिणू, अत्यंत महत्वाची अपडेट. हा आकडा बघून घ्या. किती आकडा आहे? 68 लाख. काय 68 लाख अपात्र महिलांचा लाभ बंद झाला. या अपात्र यादीत तुमचं सुद्धा नाव आहे का? महिलांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 68 लाख महिला अपात्र आहेत, म्हणजे 12,240 कोटी रुपयाची विक्रमी त्या ठिकाणी बचत झालेली आहे. 68 लाख म्हणजे 2024 ला जुलैच्या लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून आताचा हा आकडा दिलेला आहे की 68 लाख महिला भगिनी हे अपात्र झालेले आहेत. त्यांचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. बघा, स्रोत काय आहे? अपात्र महिला 12,240 कोटीची बचत बातमी आधारित दिलेला आहे. 12,240 कोटी रुपये सरकारच्या निधीची त्या ठिकाणी बचत झाली, म्हणजे 68 लाख महिला भगिनी अपात्र. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महिला भगिनी अपात्रचा जो आकडा आहे हा आकडा आहे नोव्हेंबर महिन्याचा. नव्याने केवायसी प्रक्रिया सुरू झाली आणि नोंदणी प्रक्रियामध्ये त्या ठिकाणी थोडसा बदल झाला किंवा त्रुटी त्यांच्याकडून करण्यात, दोन्ही ठिकाणी येस नो असं काहीतरी करण्यात आलं आणि मग या महिला भगिनी अपात्र होत गेल्या. नोव्हेंबर डिसेंबर तुमचं सुद्धा या अपात्र यादीत नाव असेल तर ताईनो काळजी करू नका. काय करा, केवायसी प्रक्रिया आहे तर ती अपूर्ण असेल तुमच्याकडून ती पूर्ण करून घ्या आणि तिथं दोन्ही पर्यायाला नो करा, तुमचे पैसे येतील. अनेक महिलांना नोव्हेंबर महिन्यात अपात्र झालं, डिसेंबर महिना अपात्र नंतर केवायसी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली, दोन्ही ठिकाणी नो केलं, त्यांना जानेवारीचा हप्ता आलाय, फेब्रुवारी सुद्धा हप्ता आलाय. तुम्हाला सुद्धा हप्ते आले नसेल तर पुढचे सुद्धा हप्ते येतील. बघा, अपात्रतेचं मुख्य कारण केवायसी प्रक्रिया असं त्या ठिकाणी सांगण्यात आले, पूर्तता केलेली नाहीये. लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती, त्यांनी तसं सांगितले. आता केवायसी प्रक्रियाची पडताळणी दोन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेले. केवायसी पूर्ण आहे, लाभ सुरू आहे, म्हणजे ज्या महिला भगिनींची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना पैसे जमा झालेले आहे, येत आहेत, त्यांना कंटिन्यू आहे. जानेवारीचा हप्ता आला आहे, फेब्रुवारीचा सुद्धा आहे. काही त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मग केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे किंवा त्या ठिकाणी त्रुटी आहेत किंवा चूक झालेली आहे, हरकत नाहीये. 68 लाख महिला त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहे. या कारणामुळे एक तर केवायसी प्रक्रिया त्यांच्याकडून चुकीची झालेली आहे, त्रुटी आहे किंवा केलेलीच नाहीये, म्हणजे 68 लाख महिला भगिनी केवायसी प्रक्रिया केलेली नसेल तर मग यासाठी पर्याय सरकार नव्याने देणार आहे का? ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेली नाही त्यांचा लाभ तात्काळ त्या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे, बंद करण्यात आलेला आहे. सरकार नव्याने त्या संदर्भामध्ये केवायसी प्रक्रिया काही देणार आहे का हे सुद्धा. आता जर पाहिलं असेल, नवीन मागील 20 महिन्यात गळती अहवाल अपात्रता खात्यामध्ये 20,000 कोटीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे 20,000 कोटी दिलेला आहे, इकडे 2 महिन्याचं तुम्हाला दिलेलं आहे आणि इकडे केवायसीची सक्ती दिलेली आहे 20 महिने. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 20 महिन्यात अपात्र ज्या महिला झाल्या त्या महिलांच्या बँक खात्यात तब्बल 20,000 कोटी रुपये जमा झालेले होते. ही गळती आता कायमची त्या ठिकाणी थांबवली गेलेली आहे. त्याच्यामुळे 68 लाख ज्या महिला आहेत, बघा, योजनेच्या वार्षिक बजेटची पुनर्रचना आणि ऑप्टिमायझेशन जर पाहिलं असेल तर 43,740 कोटी रुपये आणि इकडे दिले 12,240 कोटी रुपये आणि 31,540 कोटी. काय आहे? योजनेचा अंदाजित मूळ जो काय खर्च, तो मूळ खर्च इथं दिलेला आहे. योजनेचा अंदाजित मूळ खर्च किती आहे? 43,740 कोटी रुपये. अपात्रतेमुळे वाचलेले सरकारचे पैसे आहेत 12,240 कोटी रुपये आणि आता सुधारित वार्षिक जो खर्च लाडक्या बहिणीला सरकार देत आहे तर तो आहे 31,500 कोटी रुपये. म्हणजे साधारणतः ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांचे 12,240 कोटी रुपये सरकारला देणं होतं, ते वाचलेले आहेत. कशामुळे? त्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. कारण काय आहे? धोरणात्मक बदल केवायसीच्या राज्याच्या इतर विभागात सकारात्मक परिणाम आहे आणि केवायसीच्या पूर्वी फुगलेला लाभार्थी आकडा आणि बजेट तूट योजनेसाठी इतर विभागाकडून निधी घेण्याची सरकारवर वेळ, प्रत्येक वेगळ्या विभागातून निधी घेतला आणि तो लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी सरकारने दिलेला आहे. केवायसीच्या नंतर 68 लाख अपात्र ज्या भगिनी त्या वगळण्यात आलेले, त्यांची गळती थांबलेली आहे आणि इतर विभागांचा निधी सुरक्षित निधी वळवण्याची गरज सरकारला राहिलेली नाहीये. म्हणजे साधारणतः 68 लाखामध्ये तुमचा नंबर आहे का? तुम्ही अपात्र यादीत आहे का? जानेवारीचा हप्ता आलाय का? फेब्रुवारीचा हप्ता आलाय का? त्याची सुद्धा एक कमेंट करा. शेवटची संधी आहे तुम्हाला, 30 एप्रिल पर्यंत केवायसी साठी मुदत वाढ दिलेली आहे. आता या ठिकाणी कोण केवायसी करू शकतं? ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिलेली होती किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी
तांत्रिक कारणामुळे एस पर्याय केला किंवा त्यांच्याकडून चूक झालेली अशाच महिला ई-केवायसी करू शकतात. त्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भामध्ये त्यांना 30 एप्रिल पर्यंत ही तारीख दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने लाभार्थ्यांच्या ई-केवायसी करण्यासाठी अधिकृतपणे जर पाहिलं असेल तुम्ही तर मुदतवाढ दिलेली आहे. अपात्र ठरलेल्या ज्या महिला असतील त्यांना खऱ्या लाभार्थ्याने 30 एप्रिल पूर्वी ई-केवायसी जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण केल्यास त्यांना पुन्हा पैसे मिळतील, म्हणजे आता जरी मिळत नसतील तरीही. त्यामुळे सरकारने ही तुमची 30 एप्रिल तारीख पूर्ण केलेली आहे. टोटल महिला जर पाहिले असेल तर 68 लाख महिला आहे ज्यांना वगळलेला आहे. आता अधिकृतपणे हा आकडा आहे, तुम्हाला सुद्धा कमानी करायची. पैसे जे का तुमच्या खात्यामध्ये येत नाहीयेत, साधारणतः कुठल्या महिन्यापासून तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण होत नाहीये. ठीक आहे, यामध्ये तुमचा नंबर आहे की 68 लाखामध्ये असेल तर बघा तुम्ही असाल ई-केवायसी केलेलीच नसेल, अजून सुद्धा नसेल केले आणि पैसे येत नसेल तर तालुक्याचं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचं महिला बाल विकास खात्याला भेट द्या. ई-केवायसी केली असेल पण पैसे येत नसेल तर एडिट करून घ्या, किंवा त्या ठिकाणी ई-केवायसी करायला जात आहेत आणि एरर येत आहे की या यादीमध्ये महिला बाल विकास खात्याच्या किंवा लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव नाहीये असं असेल तर जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा महिला बाल विकास खात्याला संपर्क करा. ठीक आहे, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा सगळ्या महिला भगिनींपर्यंत शेअर करा, कारण खूप साऱ्या महिला भगिनी अपात्र आहेत फक्त कारण ई-केवायसीचं आहे. त्यामुळे फक्त ई-केवायसी एडिट करून घ्या, ताईनं तुमचे हप्ते चालू होतील.